आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी युवा नेते अर्थात शिवसेनेचे अनिकेतजी म्हात्रे जी खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। खरं तर आपल्या नेतृत्वात आपण आज एकनाथ शिंदे यांचं नाव डावलल्यामुळे आपण आज गणेश नाईक यांच्या गाडीला चक्क काळे झेंडे दाखवले, त्याबाबत काय सांगा? निश्चितच आपल्याला माहीत असेल की आज जो कार्यक्रम झाला विविध वैद्यकीय सुविधांसंदर्भात जो उद्घाटन समारंभाची निवेदन पत्रिका जी काही दिवसांपूर्वी आयुक्त दालनातून जी निघाली होती त्यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव होतं, परंतु त्यानंतर महापौर दालनातून जी पत्रिक निघाली त्यामध्ये जे आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव जाणीवपूर्वक या ठिकाणी जे आहे डावलण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केलं। त्याच्या जाब विचारण्यासाठी जे आहे आम्ही युवा सेनेच्या वतीने जे आहे निषेध आंदोलन त्या ठिकाणी वाशी या ठिकाणी रुग्णालय या ठिकाणी केलं। आणि आम्ही पाहतो की आपण सचिव यांच्या कार्यालयात देखील ती निवेदन पत्रिका फाडलेली आहे। नाही, निश्चितच आम्ही निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे, त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते मॅडम सचिव असून सचिव कार्यालयाची त्यांच्याकडे जबाबदारी असून त्यांच्याकडे उत्तर नाही आहे काय, मग नाईलाजाने जे आहे कुठेतरी आम्ही या ठिकाणी पालिका प्रशासनाचा संपूर्ण त्या ठिकाणी निषेध केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु आयुक्त साहेबांनी सूचक त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना जे आहे वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्या दालनातून जी पत्रिक निघाली होती त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव होतं, परंतु कुठेतरी जेव्हा जनसंपर्क कार्यालयातून जी पत्रिक निघाली त्या संदर्भात त्यांना देखील त्या ठिकाणी जे आहे माहिती नव्हती। या संदर्भात संपूर्ण आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की चौकशी होईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर जे आहे कारवाई करण्यात येईल। खरं तर असा प्रकार हा दुसऱ्यांदा घडतोय, कसं पाहता? नाही बघा, पहिल्यांदा आपल्याला माहीत असेल की पाम बीच रोड टू जो ठाणे बेलापूर रोडचा जो रस्ता आहे त्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं कृत्य केलं गेलं होतं आणि दुसऱ्यांदा हे कुठेतरी होत आहे। म्हणूनच जे आहे शिवसैनिकांना राग अनावर आलेला आहे आणि आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांचा प्रोटोकॉलप्रमाणे जे आहे एक पालकमंत्री म्हणून त्यांचं नाव असणं गरजेचं आहे। ते जर नसेल तर शिवसैनिक जे आहे ते गप्प बसणार नाही। त्यापुढे आपलं पाऊल काय असणार पुन्हा जर असं जर केलं तर? नाही बघा, आता आयुक्त साहेबांनी जे आहे आम्हाला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आम्हाला सांगितलेलं आहे की योग्य ती कारवाई होईल आणि पुढच्या कार्यक्रमात निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव असेल। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते नगरसेवक व युवा नेते अनिकेत म्हात्रे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आयुक्तांशी आज बैठक घेतली होती। आयुक्तांनी आम्हाला आदेश देखील दिलेला आहे की यापुढे असं होणार नाही, मात्र जर पुढे झालं तर युवासेना किंवा शिवसैनिक हा शांत बसणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।